नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. बाळाच्या येण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. ते दुसरीकडे नंदिनी तिचं दुःख लपवत असते आणि या सगळ्यांमध्ये विजय आणि दिव्याने पार्थ काव्याला वेगळा करण्याचा पूर्ण प्लॅन बनवला आहे. दिव्या सगळ्यांसमोर असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते की ती पार्थच्या खूपच जवळ आलेली आहे. याच कारणामुळे सारखं पार्थला फोन करणं, त्याच्यासोबत फिरणं, म्हणूनच काव्य पार्थमध्ये दुरावा निर्माण होतो. खरं तर पार्थच्या मनात तसं काही नसतं, पण सगळ्यांना तसं दिसत असतं. आणि पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की काव्याची डिलिव्हरी झालेली असते, तर नंदिनीचं बाळ गेल्याचं सत्यही सगळ्यांना कळतं. तर काव्याच्या लाईफमध्ये असा टर्निंग पॉईंट येतो की IASच्या सिलेक्शनसाठी तिला आता दिल्लीला जावं लागतं. त्याचमुळे इच्छा नसताना बाळ पार्थकडे सोडून ती आता दिल्लीला निघून जाते. तर या गोष्टीसाठी पार्थची काव्याला संमती नसते आणि या ठिकाणाहून दोघांमध्ये द्वेष निर्माण होऊ लागतो. आणि याच गोष्टीचा फायदा घरात असलेले विजय, रम्या आणि वसुंधरा घेऊ लागते. तर काव्याच्या बाळाला आता नंदिनी वाढवते.